नवी मुंबई येथील विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा मुद्दा 2015 पासून चर्चेत आला, परंतु ज्यावेळेस हे विमानतळ पूर्ण होण्याच्या तयारीत आलं त्यावेळेस 4 सप्टेंबर रोजी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी आयोजित केलेल्या कार रॅलीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आणि त्यानंतर शासनानं कुठेतरी या आंदोलनाची त्यानंतरच्या आंदोलनाची दखल घेत बैठक घेतली आणि त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबतचं आश्वासन दिलं, परंतु अजूनही त्याची पूर्तता होत नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा भूमिपुत्र सर्व चवताळून उठलेले आहेत आणि जोपर्यंत नाव देणार नाही तोपर्यंत त्यांच्या नवीन आंदोलनाची त्यांनी दिशा ठरवली. आपण खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडूनच जाणून घ्या नक्की काय तुमचा रोष आहे आणि नक्की आता तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही कार रॅली केली त्याच्यानंतर पुन्हा 6 ऑक्टोबर नाही सप्टेंबर होतं ना आपल्या ते जे ओपनिंग होतं जेव्हा 8 ऑक्टोबरला ओपनिंग होती. तर त्याच्या अगोदर आम्ही 6 ऑक्टोबरचा आंदोलनाचा पवित्रा घ्या. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर 3 ऑक्टोबर रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमची सगळ्यांची सर्वपक्षीय नेत्यांची आणि भूमिपुत्रांच्या संघटनांची एक बैठक बोलावली आणि त्याच्यात आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलं की येत्या 2 ते 2.5 महिन्यात उद्घाटन हा फक्त नॉमिनल असणार आहे, परंतु त्याच्यानंतर जेव्हा टेक ऑफ लँडिंग स्टार्ट व्हायच्या अगोदर 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीत हे नाव या नावाची प्रोसिजर ही केली जाईल आणि हे नाव दिलं जाईल. परंतु उद्या 3 डिसेंबरला याला 2 महिने पूर्ण होतात आणि म्हणून 2 महिन्यात त्याच्यात काही या प्रस्तावास कुठल्याही प्रकारचा हा प्रस्ताव पुढे गेलेला नाही, अजून कॅबिनेटमध्ये देखील आलेला नाही आणि म्हणून आज आम्ही सगळ्या संघटनांनी ही बैठक घेतली आणि एक आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्याच्यात येत्या 22 तारखेला जर 20 तारखेच्या आत हे नाव दिले गेले नाही तर 22 तारखेला एक स्थानिक भूमिपुत्रांचा जन आक्रोश मोर्चा भिवंडीतून मानकुल नाक्यातून स्टार्ट होणार आहे आणि तो थेट विमानतळासाठी धडक द्यायला जाणार आहे आणि तोपर्यंत 24ला आम्ही तिथं पोहोचणार आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही 25 नंतर या विमानतळावरून कुठलंही विमान उडलं जाणार नाही अशा प्रकारचे निर्णय हा स्थानिक भूमिपुत्रांनी घेतले. काय वाटतं शासन का चालढकलपणा करते, कुठेतरी भूमिपुत्रांचा या मागणीकडे कुठेतरी कानाडोळा केला जातो, जाणीवपूर्वक केला जातो असं वाटतंय? हे तर नक्कीच आहे, कारण आता जवळजवळ 2 महिने व्हायला आले, तो जर प्रस्तावच पुढे जात नसेल, कॅबिनेटमध्ये येत नसेल तर तो कसा मान्य होणार. आणि म्हणून जी काही चालढकल चाललेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय. आता तरी आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेला शब्द पाळावा आणि या विमानतळाला स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचे नाव देण्यात येईल. काय वाटतं, मुख्यमंत्री कुठेतरी दिलेला शब्द पाळणारे म्हणून बोलले जातात, तुम्हाला दिलेला शब्द 22 तारखेपर्यंत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया येईल का असं तुम्हाला काय वाटतं का? बघा आम्ही तर त्यांच्या विश्वासावरच, तर त्यांनी जे बोललं म्हणून विश्वास ठेवून आम्ही ते आंदोलन मागे घेतलं आणि म्हणून आज हे सांगतो पण उद्या 2 महिने होतात, 2 ते 2.5 महिने ते बोलले होते म्हणून आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन 20 दिवसाची आणखी मुदत देतो. त्याच्यामुळे येत्या 20 दिवसात त्यांनी निर्णय घ्यावा आणि ते घेतील अशा प्रकारची अपेक्षा आम्हालाही आहे. परंतु जर घेतलं नाही तर आम्ही आमचं 22 तारखेला आंदोलन करणार. काय वाटतं की ज्या पद्धतीनं या विमानतळावरती जी काय प्रक्रिया सांगितली गेली ती उद्घाटन झाल्यानंतर नाव देण्याची प्रक्रिया त्यानंतर सुरू होते बोललं जात आहे, मग हे नाव देण्यासाठी कुठेतरी दुसरं नाव समोर आणण्याचा तो प्रकार नसेल केंद्र सरकारचा? नाही बघा, जरी तो तसा विचार असेल तर आम्ही होऊ देणार नाही. स्पष्ट सांगतो, स्थानिक भूमिपुत्रांचं 10 वर्षापासूनचे आंदोलन आहे, अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि अशा वेळेस जर कुठलाही निर्णय झाला तो आम्ही होऊ देणार नाही. आणि हेही सांगतो आम्ही देखील लाखोंच्या संख्येने तिथे जाऊ शकतो आणि शक्ती प्रदर्शन करू शकतो आणि ते आम्ही करून दाखवणार. आपण येत्या कालावधीत पाहाल नक्कीच. समाज 90 लाख लोकसंख्येचा हा समाज आहे आणि हा समाज या मुद्द्यासाठी संपूर्णपणे एकवटलेला आहे आणि म्हणून ही सरकारला देखील संधी आहे. सरकारने 20 तारखेच्या ते नाव द्यावं, अन्यथा या आंदोलनाला सामोर जायला. एकूणच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीचं स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची जी मागणी आणि त्या मागणीसाठी आता भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक स्वरूपात समोर येतात आणि त्यासाठी त्यांच्या 22 डिसेंबर रोजीच्या आंदोलनाची रूपरेषा भिवंडीतून ठरवण्यात आलेली आहे. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.